ते काय म्हणताय युट्यूबवरून पैसे कसे कमवायचे, काय ना युट्यूबवर काय कर, छिद्रे चाळे कर, तुला आपोआप पैसे कमवता येतात. तसं तू या नावावरून तू भिकारचोट छिद्राच वाटायला तर त्याच्यावरून आपोआप पैसे कमवता येतात. काय कर, गाऊन घालून डान्स कर ना, तुला आपोआप पैसे मिळतील त्याच्यावर. हा सुधार जर असं कळलं का? हा त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ते काय म्हणते, सर आयटम आजारी पडली, त्या बापाचा नंबर दे तिला, तो बाप पैसे देईल, दवाखान्यात घेऊन जाईल, है ना. तो बाप 40च्या खाली असेल तर तू उपासी मित्र मंडळाचा अध्यक्ष आईस ती ह्या बापाचीच. सुधर. गर्लफ्रेंडचं दुसऱ्यासोबत जमले, मी एक पॅक माराव का, एक पॅक नको मारू, एखाद 2 झाकणं मार, लाईफ टाईम बंद होण्याच्या, लाईफ टाईम तू या देशात दिसलाच न पाहिजे असं काहीतरी कर. हा गेले होते, आता कस काय हात कस काय लाल झाले, अरे गद्या घरी कॉमन पूजा होती, ते टीका लावताना झाला असेल, मी लग्ना बिग्नाला कहायला जाईल, मग झालं नाही एकदा बायको हानी न भाऊ, डबल लग्न बिग्न केलं, माझ्या डोक्यात विचार आला तर बायकोला कळलं, तर रात्री झोपत गळा दाबलणार माझी बायको, पुन्हा पोलीसमध्ये आहे, येताना बंदूक घेऊन आली, रात्रीच 2-4 माझ्या डोक्यात घातल्यात, काय घेता नाही, मला गोळा उचलत नाही ना. हा तुला काय उचलते ते सांग ना. जानता हूं मंजिल कहाँ है, क्यों वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा, वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा, तुम्हारी आंखों को अब ना रुलाऊंगा, जीना है तो इस पल को जी ले, क्या पता कल मैं रुक नहीं पाऊंगा. वेळ है ती जाणार है, तिचा परिपूर्ण आनंद घेता आला पाहिजे, तिचा परिपूर्ण आनंद घेता आला पाहिजे. ही थोडं पॉझिटिव्ह राहा, बाकी सर्व काही. आपण भारतरत्न पुरस्कार भेटला आहे, तुला भारतरत्न भेटलेला आहे. मरेल तोंड्या, तुला भारतरत्न असा भेटलाय, पिंपळाचा देठ भेटलाय तुला, असा देठ, पिंपळाचं पान दिले तुला आणि असा भारतरत्न तुला दिलाय, है ना. आणि याच्यावर नाव लिहिलंय शेंगा सोलणे, का नाव लिहिलंय, शेंगा सोलणे असा दिला असेल तुला. तुला ओरिजिनल भारतरत्न कसा भेटल रे, तू काम काय, तू करतो काय. ओके हो, ड्रीम 11 वर एका भिकार चोटानं 1.5 कोटी जिंकले म्हणते. हा जिंक, आणि तू पण खेळ आणि घरदार इक, आणि मग भीक मागायली माझ्या क्लास समोर. हा ओके. मानवी आरोग्याला धोका देतात, कारण जर तापमान कचरा आपोआप पेट घेतो. आपल्या भारतात असे कित्येक डोके आहेत की जी रिकामे भुशानं भरलेले आहेत, रिकामे कचऱ्यानं भरलेले आहेत, तर रस्त्यानं चालता चालताच तिनं पाडला आपोआप, धरला त्यानं पेट. यानं नवीन एक प्रकार पाडला, अख्खं पीक गायब केलं, तण ठेवलंय. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असा तुरा पाडला, तुरा, त्याला लाल काय करायला, चोच तयार करायला, है ना. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला अधिकार दिलाय कशाचा, राहण्याचा. सर मला लग्न करायचंय, पोरगी बघा ना. बर बर बर, तुला लग्न करायचंय का, अबे भिकार चोट, पहिले अंडरपॅन्ट घालायचं शिक, तेव्हा लग्न होईल तू, है ना. तू काय खरंय बे, हा मला लग्न करायचं म्हणा, मग मी महाराज हे तुझ्या लग्नात येतो ना, अभंग म्हणतो, है ना, का मंगलाष्टिका म्हणू, वाजंत्री बहुगल बलान करणे, ते चालू करू का. आता हे भिकार चोट विचारले पास, सापाल किती पाय असते, ती माईल जाऊन विचार, मी त्याच्यासाठी इथं, तू हा दोष नाही. हा आता हे पाहत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, पोलीस भरती किंवा पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे जगातलं सर्व काही मिळवलं गेलं असं काही नाहीये. मी तुम्हाला काय म्हणलं आता लक्षात घ्या, दलिंदर आहे हो, ताण घेऊ नका, काही धतुरावत नाही एका गोष्टीने, एक गोष्ट गेल्यामुळे. जरासं पॉझिटिव्ह व्हा, खंबीर बना स्वतःला, जे लागले असतील, ज्यांना पेढे दिले असतील त्याचा पेढा खा, स्माईल करा त्याच्या चेहऱ्याकडे, आणि स्वतः एक जराशी हिंमत दाखवा, येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षा मोठी पोस्ट मिळवून दाखवा. रडले बिडलेत काय धतुरा नाही, तू मिळाला तर मिळाला, मग पण पॉझिटिव्ह तुला व्हावं लागल. मेन गोष्ट लक्षात घे, काय बाबा, RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण, हे तर तुम्ही कॉमन पाहिलं, बेमोत फायटिंग आहे वाघासोबत, माणसासोबत, है ना. त्याच्यानंतर त्या दलिंदर इंग्रजाईसोबत बेमोत मारामारी आहे. तर तो चित्रपट होता S राजामौली यांचा. कोणाचा होता, S राजामौली यांचा. ते काय म्हणताय, युट्यूबवरून पैसे कसे कमवायचे, काय ना युट्यूबवर काय कर, छिद्रे चाळे कर, तुला आपोआप पैसे कमवता येतात. तसं तू या नावावरून तू भिकारचोट छिद्राच वाटायला तर त्याच्यावर आपोआप पैसे कमवता येतात. काय कर, गाऊन घालून डान्स कर ना, तुला आपोआप पैसे मिळतील त्याच्यावर. हा सुधार जर असं कळलं का. हा त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ते काय म्हणते, सर आयटम आजारी पडली, त्या बापाचा नंबर दे तिला, तो बाप पैसे देईल, दवाखान्यात घेऊन जाईल, है ना. तो बाप 40च्या खाली असेल तर तू उपासी मित्र मंडळाचा अध्यक्ष आईस ती ह्या बापाचीच. सुधर. पाहिजे काय म्हणते, आता तुला इंस्टाग्राम मध्ये कसं कच्चा बदाम पक्का बदाम पाहायला, अर्ध्या रात्री मला सोडून जायचं नाही कसं काय पाहायला,
त्या ठिकाणी कसं पाहिला, कोण मैं नाही तो कोण बे कसं पाहिला, तसं तुला हे काऊन शिकला नाही म्हणा, ते कसं शिकला तू, बरोबर है ना. तर इथं लक्षात घ्या, इथं गेल्यावर या कंटेंट मध्ये आमच्या लेकराला 2 महिने झाले कळालं नव्हतं गोळा कसा धरायचा. त्यांनी टेक्निक सांगितली, कारण सोनारानंच कान टोचावे, ज्याचं काम त्यानंच करावं. आणि मेन काय असते माहितीये का, सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतो बाब्या, काय माहितीये का, आई हे तिचं लेकरू रडायले पण कशामुळे रडणं बेजार आहे, आईची धडपड चालू आहे, लेकरू रडायले काऊन. आईनं लेकरनं याला मेडिकल वाल्याकडे पाठवलं, मेडिकल वाल्यानं चिठ्ठीत जे पाहिलं ते औषध दिलं, ते औषध आईनं लेकराला पाजलं, लेकरू शांत झालं. याचा अर्थ आईची धडपड होती, पण आईकडे ज्ञान नव्हतं. डॉक्टरकडे ज्ञान होतं, मात्र ते सामर्थ्य औषधात होतं. म्हणजे मेन गोष्ट काय असते, कुठल्याही यशामागं पहिल्यांदा तुझी धडपड पाहिजे आपल्या आई. आपल्याला ऐकून घ्यायची सवय नाही. हा, तुम्हाला प्रश्न आहेत ना 5 एक्स्ट्रा विचार, मी त्याचं एक्सप्लेनेशन देईल. मला नाही आलं तर मी ज्यांच्याकडे शिकतो मी त्यांना विचारेल. पण तू जर म्हणला शेंगदाणे नाहीत, तू म्हणला तेलच कमी होतं, तू म्हणला सर मग साबणच कोणतरी चोरले, मग सोड्याच गायब केला कोणतरी, मग ब्रशच कोणतरी गायब केला, मग पेस्टच गायब केली है ना, मी नेमकीच इथं वाळू घातली होती, ती कोणतरी घालून गेलं. तर हे उत्तर शोधायला माझ्याकडे येईल नाही. माझ्याकडे काम काय आहे, तू एकटा नाही, हजारो विद्यार्थी आहेत, त्या प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या जाणून घ्यायची आणि प्रॉपरली त्याला शिकवायचं, ही मेन समस्या आहे. म्हणून तो काम काय आहे की जर तुला इथे यायचं असेल तर एवढा क्रायटेरिया आहे. आता हे पाय, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आपलं पुस्तक आलं. या पुस्तक परीक्षेत काही बी येते, आपल्याला काही बी वाचावं लागते, काही बी आपल्या डोक्यात पाठ पाहिजे. आणि जर आपल्या पाठ नसेल आणि आपल्या आतून आवाज येत नसेल तर आपली लायकी नाही, तर अभ्यास करायचा नाही, मरायचं तिकडं. हा, मग ते काही उद्योग कर, वाटलं मी तुला पैसे पाठवतो पण ताण घेऊ नको. हा, ते म्हणते माझ्या गर्लफ्रेंडचं दुसऱ्यासोबत जमले, मी एक पॅक माराव का, एक पॅक नको मारू, एखाद 2 झाकणं मार, लाईफ टाईम बंद होण्याच्या, लाईफ टाईम तू या देशात दिसलाच न पाहिजे, असं काहीतरी कर. हा, तुम्ही काहीच बोल नका, मी काय म्हणलं तुम्हाला फक्त मी एकदाच शिकवणार, शेवटी 5 मिनिटं बोलायला चान्स देणार आणि मग तुमच्या कमेंट ऐकणार. मग तू त्या गौतमी पाटील बद्दल बोल, तू ही सख्खी मामी है ती, तू मामा मोकार है ना, तुला काय, तुला लग्न करायचंय, तुला पोरगी दे ना, तू करंट गायब है, अबे भिकार छोटा, ओरिजिनल नाव टाक, फन इंडिया नाव टाकू नको है ना, ओरिजिनल नाव टाक, माझ्या ओरिजिनल कॉलवर मेसेज कर आणि मला कॉल कर, मी तुला सांगतो तुला पोरगी काऊन देईनात है ना. आणि करून बी काय करतो है ना, तू आता लग्न करून बी काय करतो, तू काहीच राहिलं नाही बे, तू या गौऱ्या मसनात गेल्या भिकार छोट. इथं चालू काय, आपल्याला बोलायचं का असते, शिकवायचं का असते. तुमच्यासारखे दळभद्री काय करतात, बिनाकामी डायव्हर्ट करतात. तिथं चांगल्या एखाद्या पोराची कामाची बी कमेंट असेल तर ती पाहताय ना, ते डबल फॉर्म भरल्याबद्दल काय करायचंय, त्याच्यानंतर भरपूर जणांच्या कमेंट आहे, वनरक्षकचं पुस्तक कधी येणार आहे, ही कामाची कमेंट तुमच्यामुळे काय व्हायली, डायव्हर्ट व्हायली. चलू द्या, म्हणजे कोणी काही चांगलं काम करायला त्याला आपण डिस्टर्ब करणार, ही मेंटॅलिटी आहे. आणि अशा लोकांच्या पदरात काहीच भेटत नाही. पहा, ही लोक जीवनभर लक्षात घ्या माग असलेली, सुधारणार नाहीत. त्यामुळे सुधरा जरा. असं काय म्हणलं पाय, कमेंट करून महा वेळ तिथं वाया घालू नको, मला बिनाकामी ताण देऊ नको. कळकळीची विनंती, एखादा माणूस पुढे चालला ना, त्याला प्रेरणा देण्याची गरज असते, त्याला धक्का देण्याची गरज असते. तुम्ही लोक काय करता, एखादं चांगलं काय करायला वाईट कमेंट करता, वाईट काहीतरी बोलता आणि बिनाकामी त्याला जे करा वाटतंय का, त्याला वाटतंय जाऊ द्या, असं बी आपल्याला वाईट म्हणते, तसे वाईट म्हणते, न चांगलं केलेलं बरं. म्हणून तुमचं काम आहे अशा लोकांना ओळखा, जी लोक आपल्यासाठी आहेत, ज्या लोकांना आपल्या मायबापाची कदर आहे, जी लोक आपली कदर करतात, आपल्या घरातला मेंबर असल्याने बोलतात, तिथं तुला काम करणं आणि त्याचं ऐकणं गरजेचं आहे की नाही. तुला मोठा भाऊ म्हणून सांगलो, वेळ गेला मला काय नाही, वेळ नाही गेला पुढच्या वर्षी पुन्हा कोणीतरी उचलणार, नवीन बॅच टाकणार, तू झक मारणार, तिथे जाणार, बसणार है ना, पैसे घालणार, वेळ बी वाया घालणार. याही वर्षी लागला नाही, त्याही वर्षी लागला नाही, दरवर्षी प्रमाणे 30 नाईट पॅन्ट, तेच बूट है ना, पामा, गोल्ड स्टार, युनिस्टार, सेगा, बागो लागला पळायला, तिला गोळा शिकवला, ती लागली आणि तू दळभद्री इथंच राहिला.